ألم تر إلى الذين تولوا قوما غضب الله عليهم ما هم منكم ولا منهم ويحلفون على الكذب وهم يعلمون أعد الله لهم عذابا شديدا إنهم ساء ما كانوا يعملون اتخذوا أيمانهم جنة فصدوا عن سبيل الله فلهم عذاب مهين لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا أولئك أصحاب النار هم فيها خالدون يوم يبعثهم الله جميعا فيحلفون له كما يحلفون لكم ويحسبون أنهم على شيء ألا إنهم هم الكاذبون استحوذ عليهم الشيطان فأنساهم ذكر الله أولئك حزب الشيطان ألا إن حزب الشيطان هم الخاسرون إن الذين يحادون الله ورسوله أولئك في الأذلين كتب الله لأغلبن أنا ورسلي إن الله قوي عزيز لا تجد قوما يؤمنون بالله واليوم الآخر يوادون من حاد الله ورسوله ولو كانوا آباءهم أو أبناءهم أو إخوانهم أو عشيرتهم أولئك كتب في قلوبهم الإيمان وأيدهم بروح منه ويدخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها رضي الله عنهم ورضوا عنه أولئك حزب الله ألا إن حزب الله هم المفلحون. काय तुम्ही त्या लोकांना पाहिलं नाही जे अशा लोकांचे दोस्त बनले आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप झाला? खरं पाहता ते ना तुमचे राहिले ना त्यांचे झालेत आणि जाणून बुजून खोटी शपथ घेतात. अल्लाहनं त्यांच्याकरता भयंकर सक्त सजा तयार करून ठेवली आहे. हे लोक अतिशय वाईट कर्म करू लागले आहेत. त्यांनी आपल्या शब्दांना आपल्या रक्षणाची ढाल बनवून ठेवलं आहे. दुसऱ्या लोकांना अल्लाहच्या मार्गापासून रोखण्याची सबब बनतात. त्यांच्यावर अल्लाहचा असा अजाब येईल जो त्यांना बेअब्रू करेल. अल्लाहच्या मुकाबल्यात त्यांची धनसंपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही. हे लोक आगीत जाऊन पडतील आणि त्यातच त्यांना अनंत काळ राहावं लागेल. ज्या दिवशी अल्लाह त्यांना जिवंत करून एकत्र करेल तेव्हा अल्लाहच्या समोरही अशाच शपथा घेतील जशा तुमच्या समोर घेत आहेत आणि या विचारात आहेत की त्यांचा कावेबाजपणा सफल होईल का? मुळीच नाही. उलट हे लोक अगदी खोटे आहेत. सैतानानं यांच्यावर आपला कब्जा करून अल्लाहच्या स्मरणाचाही विसर पाडला. आता हे लोक सैतानाची टोळी बनले आहेत. लक्षात ठेवा, सैतानाची टोळी नुकसानीत राहील. निस्संदेह जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा विरोध करतात असे लोक फार अपमानित होतील. अल्लाहनं फैसला फरमावला की मी आणि माझे पैगंबरच गलबा राखतील. अल्लाह मोठा शक्ती सामर्थ्य राखणारा आणि जबरदस्त आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला अशी एखादी जमात दिसून येणार नाही जी एकीकडे अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखत असावी आणि दुसरीकडे त्या लोकांचीही दोस्ती कायम राखत असावी जे अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांचे शत्रू आहेत. ईमानवाले अल्लाहच्या शत्रूंची मुळीच दोस्ती राखणार नाहीत. मग ते त्यांचे पिता, पुत्र, बंधू आणि यांच्या कुटुंबाचे लोक का असेनात. हेच ते लोक आहेत की अल्लाहनं यांच्या हृदयामध्ये ईमान लिहिलं आहे आणि आपल्या आत्मिक कृपेनं त्यांचं समर्थन केलं आणि तो त्यांना अशा जन्नतीमध्ये दाखल करेल ज्याच्या खाली प्रवाह वाहत असतील. तिथेच हे लोक सदा सर्वदा करिता राहतील. अल्लाह यांच्याशी राजी झाला आणि हे लोक अल्लाहशी राजी झाले. हे लोक अल्लाहचं लष्कर आहेत
आणि सावध व्हा की अल्लाहचं लष्करच सफल होणार आहे.